मुंबईमधल्या अंधेरीत एका टेम्पोनं 2 पोलिसांना धडक दिली. पोलीस दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला. यामध्ये दोन्ही पोलीस गंभीर जखमी झालेत. इन्स्पेक्टर साहिल यांनी घटना पाहिली. पोलिसांना धडक देऊन टेम्पो चालक पळून जात होता. प्रसंगावधान दाखवत इन्स्पेक्टर साहिल यांनी कंट्रोल रूमला फोन लावला आणि पळून जाणाऱ्या टेम्पो चालकाला पकडलं. मोटरसाइकिल पे 2 यूनिफॉर्म में कांस्टेबल जा रहे थे, उनको पीछे से पुश किया, उड़ा दिया और ये उनको वैसे ही छोड़ के भाग गया। तो हम लोग अभी वो तो इंजर्ड थे, तो मैंने कंट्रोल को कॉल किया, उनको वाकोलावन ने हॉस्पिटल लेके गए और इनका हम लोग ने पीछा करके यहाँ पकड़ लिए बांद्रा स्टेशन के पास। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राचे 2 सुपुत्र शहीद झालेत. काश्मीरच्या नगरोटामध्ये नांदेडचे जवान संभाजी यशवंत कदम आणि पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणालगीर मुन्नागीर गोसावी हे दोघे शहीद झालेले आहेत. मेजर गोसावी हे 9 वर्षापासून सैन्यात आहेत. तर 26 नोव्हेंबर रोजी ते पंढरपुरामधून कुटुंबियासोबत सुट्टी घालवत असताना तातडीनं सैन्यात बोलावणं आल्यानं सेवेत हजर होण्यासाठी गेले होते. मेजर गोसावी हे 9 वर्षांपासून सैन्यात होते. तर संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या जाणापुरी या गावचे रहिवासी आहेत. संभाजी कदम शहीद झाल्याचं कळाल्यानंतर जाणापुरी या त्यांच्या मूळ गावी एक शोककळा पसरली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यामध्ये नांदेडचा वीर जवान शहीद झाल्यानंतर नांदेडमध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लढताना नांदेड जिल्ह्यातले जाणापुरीचे जवान संभाजी कदम हे शहीद झाले आणि ही वार्ता नांदेडमध्ये कळताच जाणापुरी गावात शोककळा पसरली. नांदेडमध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला तसंच शहीद संभाजी कदम यांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानला आणखी एकदा धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानात आणखी एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. दहशतवादी लढाईविरोधात संपूर्ण देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या बहादूर लष्कराच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची आता वेळ आली असल्याचं मत राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी व्यक्त केलंय. पत्रकारांशी बोलताना नागपूरमध्ये अमर सिंह बोलत होते. दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आली असल्याचं अमर सिंह म्हणाले. पूरे देश को बहादुर सेना के पीछे बहादुरी से और नैतिकता से डट के खड़ा होना चाहिए और दुश्मनों के दांत खट्टे करने चाहिए और जितने हमारे ठिकाने हैं उसके चौगुने ठिकाने पर हमला कर इनके होश ठिकाने लगाने चाहिए. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार इथल्या सभेत गोळीबार झाला. अज्ञात इसमांनी आणि राष्ट्रवादीचेच माजी खासदार संजय पाटील यांनीच हवेत गोळीबार केल्याचा आरोप मलिकांनी केला. या हल्ल्यामधल्या जखमींना राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याशिवाय नवाब मलिक यांनी देवनार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. संजय पाटील हे नेता नाही, गुंड आहे. तो पक्षाचे अंतर्गत आमचे बरेचसे नगरसेवक कार्यकर्त्यांना गुंडगिरी करून घाबरतो. त्याला वाटत असेल की नवाब मलिक पण घाबरणार आहे. नवाब मलिक घाबरणार नाही. संजय पाटील यांनी मात्र नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. नवाब मलिक यांनीच बाहेरून गुंड आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला. या संदर्भात त्यांनी घाटकोपरमधल्या पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच शरद पवार असेपर्यंत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ राहू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. असा काही प्रकार झालेला नाही. नवाबबाई असं फायरिंग विरिंग तर काही झालेलीच नाही आहे. पोलीस विटनेस आहे, पोलीस आहेत. असं काही कुठला प्रकार झालेला नाही आहे. ते उगाचच काहीतरी वेगळं रंगवतात आहे स्वतःला वाचवण्यासाठी. स्वतःची चूक आहे, आता ती वाचवण्यासाठी ते आमच्यावर खापर फोडतात आहे. आमच्यावर अटॅक केला, चोराच्या उलट्याच बोंबा. नगर परिषद पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाचं सेलिब्रेशन भाजपनं राज्यातल्या पक्षाचं मुख्य कार्यालय असलेल्या नरिमन पॉइंट इथं केलं आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी पक्षाचे आमदार, प्रवक्त्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. फटाके वाजवत, पेढे भरवून हे यश साजरं केलं गेलं. भोसरी इथं भाजपच्या मिशन 2020 या कार्यक्रमात भाजपनं राष्ट्रवादीला मोठा दणका दिला.
भाजपमध्ये दाखल झालेले अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या 5 आणि राष्ट्रवादी संलग्न 2 अशा 7 नगरसेवकांसह एकूण 9 जणांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला। त्यातच पिंपरी चिंचवड मनपासाठी सर्व ताकद पणाला लावणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानं राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक आता सोपी राहिलेली नाही। मला विश्वास आहे या पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी मोठं परिवर्तन होणार आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लक्ष्मण भाऊ तुम्ही सांगितलं 100+। आता महेश दादा आणि तुम्ही हे दोघं एकत्रित येऊन या पिंपरी चिंचवडमध्ये पुढे गेल्यानंतर 100+ काय, मला तर असं वाटतं की तुम्ही सगळ्यांच्या जमानती जप्त करून ही महानगरपालिका आपल्या हातामध्ये या ठिकाणी आणाल। भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या राजीनाम्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटले। नगरसेवकांनी राजीनामे दिले नसताना हा प्रवेश झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय, पण आयुक्त भाजपच्या बाजूचे असल्यामुळे त्यांनी नगरसेवकांचे राजीनामे स्वीकारल्याची खोटी माहिती दिली आहे असा आरोप राष्ट्रवादीने केलाय। आयुक्तांनी शिवसेनेला राजीनामा घेण्यासंदर्भात एक उत्तर दिलं तर राष्ट्रवादीला वेगळं उत्तर दिलंय आणि यावरूनच ते काहीतरी लपवतात हे स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं वेगवेगळ्या पक्षांशी युती केली, आम्ही मात्र भाजप आणि अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक आघाडीशी युती केली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। महापालिका निवडणुकीमध्ये नंबर 1 राहण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देऊन त्यांनी भाजपला चिमटा काढला। राज्यातले शिवसेनेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। आता जे काय घडलेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे, जी कुठे युती होती, कोणाकोणाची युती होती। एक नक्की की शिवसेनेची जी काही युती झाली होती ती फक्त आणि फक्त भाजपशी झाली होती। अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या ठिकाणी तिथल्या स्थानिक आघाडीशी झाली असेल, परंतु त्यापेक्षा अन्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाशी शिवसेनेने युती केलेली नव्हती। हे सगळं यश, सगळं श्रेय हे शिवसैनिकांचं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत। त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, हे जे काही यश मिळालेलं आहे तसं पाहिलं, नगराध्यक्षांची संख्या जर का पाहिली आहे, आम्ही विदर्भामध्ये कमजोर आहोत, विदर्भामध्ये सुद्धा आता आम्ही ताकदीने उभे राहू। तिकडे सुद्धा मी स्वतः जातीने लक्ष घालेन। शिवसैनिक तिथले मजबूत आहेत, फक्त त्यांना एक आधार द्यायला पाहिजे, तो आधारही दिला जाईल। छगन भुजबळ यांना सोमवारपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। तब्येतीच्या आधारावर भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला। ईडीनं आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अटक केली, मात्र अटकेचं कारण 15 दिवसांनी सांगितलं, त्यामुळे अटक ही चुकीची असल्याचा दावा भुजबळांनी कोर्टात केला। ईडीनं भुजबळांचा हा दावा चुकीचा असल्याचं सांगितलंय। आम्ही काही दिवसच भुजबळांची कस्टडी घेतली होती, 4 वेळा त्यांना कोर्टात हजर केलं, तेव्हा कोर्टानंच त्यांना ईडी कोठडी आणि न्यायालयीन कोठडी दिली, तेव्हा भुजबळांनी का नाही अटकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असा प्रश्न ईडीतर्फे विचारण्यात आला। बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतलाय। पुन्हा नव्यानं अटकपूर्व जामीन अर्ज करणार असल्यानं त्यांनी आधी केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतलाय, पण या दरम्यान पंकज भुजबळ यांना अटक करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। त्यामुळे आता पंकज भुजबळ हे पीएमएलए कलम 88 नुसार मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये नवीन अटकपूर्व जामीन अर्ज करणार आहेत। भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या महिलांनी काल दुपारी हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश केला। दर्ग्यामधल्या प्रवेशासाठी 2 वर्षांपूर्वीच न्यायालयाचं दाट उठवण्यात आलं। यावर्षी 24 ऑक्टोबरला महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याबाबत सुप्रीम कोर्टानं हाजी अली ट्रस्टला आदेश दिले होते। ट्रस्टनेही न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात महिलांना प्रवेश देण्यात येईल असं स्पष्ट केलं होतं। त्याप्रमाणे महिलांनी दर्ग्यात प्रवेश केला, मात्र आता पुरुषांनाही मजारपासून 2 फूट अंतरावर नमाज पढावा लागणार आहे। महिलांनाही तिथपर्यंतच प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे। दिल्ली मुंबई औद्योगिक प्रकल्प अर्थात DMIC करता रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, निजामपूर आणि इतर भागातल्या शेतजमिनीच्या 7/12 उतार्यावर शासनानं औद्योगिकरणाकरता असे शिक्के मारलेत। अशा जमिनी शासन अधिग्रहण करून धनदांडग्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीच्या उल्का महाजन यांनी माणगाव इथं केला। शासन शेतकऱ्यांकडून करार करून त्यांचे अधिकार काढून घेत आहे आणि या करारानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागता येणार नाही, नोकरी मिळणार नाही, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं महाजन म्हणाल्या। माणगाव इथल्या प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं।
आजवर भारत हा संरक्षण साधनांची आयात करणारा देश म्हणून परिचित होता. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया धोरणामुळे आपण भारतीय बनावटीची साधनं विकसित करण्यावर भर देत असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली आहे. चुकून पाकिस्तानात केलेल्या नंदू चव्हाण या जवानाला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. पाषाण शाळांमधल्या हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागले, कारण या शाळांना मान्यता न देण्याचे आदेश शिक्षण सचिव नंदकुमार यांनी काढलाय. विशेष म्हणजे नंदकुमार यांनी हा आदेश खोट्या अहवालाच्या आधारे काढलाय असा आरोप संतुलन पाषाण शाळेचे बस्तू रेगे यांनी केलेला आहे. या निर्णयाच्या विरोधात पाषाण शाळेमधले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीनं दुसरा संशयित आरोपी डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडेवर दोषारोपपत्र दाखल केलंय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत एसआयटीला तावडे विरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतर 2 सप्टेंबर 2016 रोजी त्याला सीबीआयकडून ताब्यात घेतलं होतं. त्याला 89 दिवसांमध्ये एसआयटीनं वीरेंद्रसिंह तावडे याची कसून चौकशी करून आरोपपत्र तयार केलं. हे आरोपपत्र 438 पानी असून खुनाचा प्रयत्न, कट करणं, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि शस्त्राचा वापर करणं असे आरोप तावडेवर ठेवण्यात आले. जालन्यामध्ये 3 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महसूल अधिकारी सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे. लाचलुचपत विभागानं तिच्या घरात धाडाझडतीत बाद झालेल्या 2.5 लाखांच्या वर नोटा, 4 भूखंड, घर अशी कोट्यवधींची मालमत्ता सापडली असल्याची माहिती लाचलुचपत विभागानं दिली आहे. यापैकी हिशेबी किती आणि बेहिशेबी किती याचा तपास लाचलुचपत विभाग करतोय. पुणे ग्रामीण पोलीस आणि कुख्यात गुन्हेगार श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांच्यात झालेल्या चकमकीत दोघे गुंड ठार झालेत. चाकणच्या वरसाई पवनचक्कीच्या डोंगरामध्ये ते लपल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती आणि त्या माहितीनुसार पोलिसांनी वेढा घालून दाभाडे आणि शिंदेला शरण यायला सांगितलं. पण श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे यांनी पोलिसांवर 9 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल 5 गोळ्या झाडल्या, त्यामध्ये दोघे ठार झाले. कुख्यात गुंड आणि मर्डरर जो डेस्परेट आणि डेंजरस मर्डरर होता श्याम रामचंद्र दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे उर्फ तांबोळी यांनी पोलीस पथकावरती त्यांना पकडल्यास गेलेल्या पोलीस पथकावरती फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ केलेल्या फायरिंगमध्ये हे 2 जण जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले असता या दोघांनाही मृत घोषित करण्यात आलेला आहे. गेली 9 दिवस गोव्यामध्ये सुरू असलेल्या देशाच्या 47व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. या सांगता समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड, राज्यपाल मृदुला सिन्हा, बाहुबलीचे दिग्दर्शक एस राजमौली आणि गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. 5 आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी जागतिक स्पर्धेचं परीक्षण करून हे पुरस्कार जाहीर केले. डॉटर या चित्रपटातल्या फरहाद असलानी यांना सर्वोत्कृष्ट कलाकारासाठीचा रजत मयूर आणि 10 लाख रुपयाचा पुरस्कार देण्यात आला. रौफ या तुर्की चित्रपटाच्या बारिस काया या दिग्दर्शकाला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला, तर अलिना व्हास्को या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आणि आता पाहूया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या झटपट. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्षाची प्रतिमा आणखी उजळण्याचा प्रयत्न सुरू केलाय. काल झालेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये मोदींनी सर्व खासदारांना आपल्या बँक खात्यामधून नोटाबंदीनंतरच्या 50 दिवसाचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिलेत. खासदारांनी बँक खात्याची स्टेटमेंट दिली आहेत की त्यावर जानेवारीमध्ये पक्षाचे अध्यक्ष अमित शहा अहवाल देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी सोनिया गांधींना 2 दिवस रुग्णालयात राहावं लागणार आहे. त्यामुळे उपचारानंतर सोनिया संसदेमध्ये येतील. काळजीचं कारण नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी स्पष्ट केलंय. रुग्णालयामध्ये त्यांच्या प्रकृतीशी संबंधित काही तपासण्याही होणार असल्याचं समजतंय. सिरियामधल्या रक्का शहरानजीक आयसिसच्या तळांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हवाई दलांनी जोरदार हल्ला चढवला. अमेरिकेच्या संरक्षण विभागानं या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केलाय. सिरियन लष्कराच्या जमिनीवरील हल्ल्याला कव्हर म्हणून हा बॉम्ब वर्षाव करण्यात येतो.
ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी इथं गॅस केंद्रामध्ये स्फोटात 14 जण जखमी झालेत. न्यू साऊथ वेल्स अग्निशमन दलानं केलेल्या प्राथमिक तपासणीत काही संशयास्पद आढळून आलं नसलं तरी सर्व दिशांनी तपास सुरू आहे. स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय. जपानमध्ये अत्यंत घातक अशा बर्ड फ्लूनं डोकं वर काढलंय. त्यामुळे देशाच्या उत्तरेकडच्या भागात सुमारे 3 लाख कोंबड्यांची कत्तल करण्याचं काम सुरू आहे. 2 वर्षांपूर्वी जपानमधूनच या जीवघेण्या रोगाला सुरुवात झाली होती. पुन्हा तोच अनुभव येऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात येते. रशियामध्ये बेल्जियममधल्या एका कलाकारानं वाद निर्माण केलाय. जॅन फॅबर या कलाकाराच्या कलाकृतींचं प्रदर्शन सेंट पीटर्सबर्गमधल्या स्टेट हर्मिटेज म्युझियममध्ये भरवण्यात आलं. मात्र यामधल्या काही कलाकृतींना चर्च आणि प्राणीप्रेमींनी जोरदार विरोध केला आहे. इटलीमधल्या एमा मोरेनो म्हणजेच 19व्या शतकात जन्मलेली जगातली अखेरची व्यक्ती समजली जाते. एमा यांचा 117वा वाढदिवस फोबेनिया इथं साजरा झाला. अद्यापही या दिवसाला 2 कच्ची अंडी इतकंच आपलं जेवण ठेवण्याचा त्यांचा इरादा ठाम आहे. त्यांनी इटलीमध्ये तब्बल 90 सरकारं पाहिलेली आहेत. दक्षिण ध्रुवावर 12वी वार्षिक मॅरेथॉन नुकतीच पार पडली. उणे 20 अंश सेल्सिअसच्या तापमानात बर्फाशी मुकाबला करत 17 देशांमधल्या धावपटूंनी 26 मैलांच्या स्पर्धेत उत्साहानं भाग घेतला. आयर्लंडच्या गॅरी थॉर्टन यांनी 3 तास आणि 37.13 मिनिटांमध्ये हा टप्पा पार करत पहिला क्रमांक पटकावला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.